मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गुड आफ्टरनून सगळ्यांना. झाली की नाही जेवण वगैरे. तर आज आहे 2 मार्च. तर आज आहे होळी. होळीच्या माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चालू आहे बघा आज आमचा स्वयंपाक. कारण आत्ता डाळ घातली मी, ते पण पातेल्यात घातले. म्हणजे असं मी कुकरला वगैरे नाही, ती येळवणी होत नाही व्यवस्थित, आमटी वगैरे मग घट्ट होत नाही, एकदम पातळ येळवणी होतच नाही कुकरमध्ये मेन म्हणजे. म्हणून इकडं बघा डाळ घातली, शिजायला चालू, थोडीशी अगदी डाळ घातली. आणि माझं काय आज उपवास आहे. आणि हिने वगैरे जेवली, श्रावणे जेवण केली आणि चपाती आणि बटाट्याची वांग्याची भाजी होती आज. तर इकडं आराम चालू आहे बघा, झोपलेत ह्याने, परत श्रावू झोपले. आणि तर आज काय शाळा सकाळचीच आहे तिला रोजच, त्यामुळे कपडे वगैरे धुतले. आज लय वेळ झाला कामाला, त्याच्यामुळे वाजले 1:30. आणि तर म्हणलं डाळ शिजते तोपर्यंत ह्यांना मेहंदी लावायची, काळी निशा मेहंदी तर भिजत घातले ह्याने. लाव की श्रावणी पप्पाला मेहंदी ग, जा लाव जा. भिजते त्याला, नसते वेळ लागत, 10-15 मिनटं म्हणजे हे असते त्याचं. तर झालं का नाही तुमची तयारी चालू होळीची वगैरे? आमच्यात तर आम्ही म्हणजे इकडं काय पूजा वगैरे नसते, चौकातच मोठ्या होळीची आम्ही सगळी पूजा करतो. कारण जागा पण नाही होळी पेटासाठी, काय हो. आणि मग सगळी म्हणजे पहिल्यापासून तर माझं लग्न झाल्यापासून तिकडंच होळीला जाते, तिथं काही करत नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळीच तिकडं, म्हणजे मला तर लय आवडतं दारात होळी पेटवायला आपली आपली, आणि आपलं पूजा वगैरे आपल्या आपल्या दारात करायला. पण ती चौकातच सगळी जाते, तिथं काही करतच नाही ती कोण. आणि ते होळी पेटवायसाठी पण लागते साहित्य, ती पण पाहिजे, त्याशिवाय तर होत नाही. तर आज आणि शंभूची आठवण आली नाही तर सगळ्यांना दिन ही पोरं लहान असताना लाकडं काय गौऱ्या, परत ते गव्हाचं काड वगैरे असतं. आता गहू अजून निघालं नाही तर गव्हाचं काड असते ना आज होळीला. गहू झालेलं त्याचं मान असते, गव्हाच्या काड असते ना, काड्या त्याच्या, तर त्याचा मान असते होळीला. पण अजून गहू निघाला नाही तर कोणाचं निघालं असतील, पण इथं बऱ्यापैकी सगळ्यांचं गहू आहे ते हिरवच अजून. तर अजून एकदा तुम्हा सर्वांना होळी या दिनाच्या खूप खूप सणाच्या शुभेच्छा. श्राव बघते माझ्याकडं. तर झालं का नाही तुमचं सांगा नक्की. आणि बघा कपडे वगैरे धुतली आत्ता, आणि ही म्हणलं डाळ घालावं आता. चला स्वयंपाक बनवलं सकाळी लवकर, श्रवणासाठी गेलेली त्यामुळं सांगोळ्याला. वेळ झाला यायला, 11 वाजले. आणि नंतर मग तिथून सकाळ 11पासून स्वयंपाक, चपाती भाजी सगळं बनवलं. आणि नाही वाटतं रात्रीच काय मम्मीचा कॉल आला तर त्यामुळे बोलत बसलेली. आणि म्हणलं आता चला व्हिडिओ शूट घेऊया. श्रावू जागी मेहंदी लाव जा, कॅर बॅग घाल हाताला, जा लावता. लेक लावते बघा आता मेहंदी कशी पप्पाला. आणि माझं डोकं इतकं केस पिकली, डोकं खाजवायला लागले जास्त असं जाम. केस काढे की राव पिकली. तर आता घ्या होती मेहंदी भिजली आहे बघा. तर चला मग भेटू पुढे. बघा लावायली मेहंदी यांच्या डोक्याला श्रावू. चांगली लाव मेहंदी. तर केस पिकलीत सगळी. कपडे बघा वाळायला लागलेत आमचे. तर झाड बघा नवीन कुंडीत घातलंय, चांगलं असं फुटलं नाही, पूर्णही झालं पानं गळती वगैरे सगळी झालते आता, कारण मुळ्यावरती येते ते कुंडीत मस्त असं लागले. भांगो लाव गस राहू, भांगो लाव बाळा. तू लाव नको लाव. तर बघा लेक असावी म्हणून, तर लेक असावी असं काम करायसाठी. हा नसराव, लेक असावी काम करायसाठी बघा. मग कशासाठी? हाताखाली पाहिजे ना. मुलगा करत नसतो, मुलगी करत असते काम, कळलं का? म्हणून एक तरी मुलगी असावी कशाला? काम करायला. काम करायला. तर बघा डाळ उशीर झाला शिजले. आणि म्हणलं एवढा लवकर कुठं स्वयंपाक बनवायचा, तर जरा रेस्ट घेतली आणि आराम करून बघा म्हणलं आता चला येळवणी काढून घ्यावं आणि गूळ टाकावं ह्याच्यामध्ये. तर डाळ शिजलेली आपली पूर्ण, थोडे अजून येळवणी राहिले ह्याच्यामध्ये. आणि इकडं बघा आपलं पुरणासाठी चरका द्यायचा आहे आता डाळीला, तर त्यामुळं वेलदोड, परत ही काय म्हणतात आपलं सुंठ आणि बडीशोप हे असे मस्त गरम करून घेतले. आणि चांगली जरा थोडी गरम झाली आता बारीक करायचं ह्याला, त्यामुळं गरमच आहे अजून. थंड झाल्यावर आपण बारीक करूया आणि पटकन ह्याच्यात गूळ पण मिक्स करून घेऊया. तर येळवणी झाले एवढी. आणि येळवणी कशी निघते बघा, पातळीत शिजवली चांगली आणि कुकरमध्ये शिजवली काय येळवणी निघत नाही, त्यामुळे
वाजलेत 4:15. आता म्हणलं चला कामाला लागावं संध्याकाळचं स्वयंपाकाला. तर चला मग भेटू. पटकन घेते हे आपलं गोळ मिक्स करून ह्याच्यामध्ये. तर बघा तिथं चालू आहे आपलं काय म्हणतात कोरोनाला चरका द्यायचा डाळीला. बघा गुळाला कसलं पाणी सुटलं. आणि इकडं मी ना आमच्यात आज 2 दिवस झालं बघा दूधच आलं नाही. काल पण आलं नाही म्हणलं आज येईल, तर आज पण आलं नाही. तर दूध आणलं नाही आम्ही. नाही काल येत होतं, आज आलं नाही. काल आलं नाही मग आज पण आलं नाही. ते 2 दिवस नसल्यामुळे मग गुळाचा चहा मी आज बनवलाय. आणि आलं तर त्याच्या आधी वाटतं फक्त काल हेच होतं. तसं उठले इकडं आमची हातपाय धुतलं तर ह्याने पण बसले तर बघा किसी केस झालीत काळी 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 कुट्ट झाली ती. निशा मेहंदीनं पांढरं पेक झालतं माणूस. आणि तर या चहा प्यायला तुम्ही पण चांगला मस्त गुळाचा लय आवडीचा गुळाचा चहा. खरं दुधाचा पण छान लागतो गुळाचा चहा, पण आता दूध नाही. आता सारखं म्हणलं चला हेल्दी जरा काहीतरी गुळ वापरायला लागली ह्याच्याला. तर आता दूध नाही तर म्हणलं कोरा चहा बनवूया दुधात गुळाचा. तर या चहा प्यायला तुम्ही पण. इकडं मग गुळवणी पण टाकली हातासारखी गुळ फोडलाय तर होऊन जाते म्हणलं. आणि इकडं सरका चालू आहे. थोडंसं ज्यात मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिश्रणाला मिक्सरला बारीक करायचं आणि करून टाकून घेते बघा. आणि मग आमटी घालून फोडणी. तर मग आपलं कणिक मळून घ्यायची बघा. झाली आमटी मस्त अशी. कसला कट आला दाखवते तुम्हाला. आणि आमटी कटाची इकडं मला बटाट्याची म्हणजे पिवळा बटाटा बनवायचा मिठाचा, त्यामुळे मी बटाटा लावला इकडं. आणि इथं बघा स्टार्चला ही केलं आहे, शाबू होतं त्यामुळं कपडे स्टार्चला शिजवलं आहे. आणि इकडं आता उकळते आमटी. तर म्हणली इकडे कणिक मळून ठेवा. भांडे वगैरे हे तर घासायची थोडी. आणि एवढंच पुरण मी म्हणजे झाले बघा. थोडंसं भरपूर होते बऱ्यापैकी. आपण काही पण म्हणजे हे करत नाही एका टायमापुरत्या. तर चला आता कणिक मळून घेते बा पटापट. आणि नंतर मग पोळ्या बनवायच्या. भज्याचंही मळायचं श्रावण. तर बघा करायला लागले पोळ्या. आता चाललाय दिवस मळायला. इकडं म्हणलं आता पोळ्या लाटून घ्यावा. परत भजी वगैरे मळायचं, दिवा हे लावायचा. परत नाही हे करायचं आपलं काय म्हणजे होळीला होळीची पूजा वगैरे करायची. तर बसला नाही तवा बघा, त्यामुळं चालू आहे. पोळी लाटली कणिक पण आहे. चपात्या पण बनवायच्या त्या, कारण बटाट्याची पण भाजी करायची. जास्त पोळीला पण हे करत नाही म्हणजे थोडेफार सणाला का सणात लावायचे. बटाटे पण तिकडे चालू आहे. अशा पोळ्या छोट्या छोट्या करायच्या. लय जाड करते म्हणते मी. छोट्या छोट्या पातळ अशा करायच्या पोळ्या. माझ्या लय मोठ्या पोळ्या असते त्या बघा. तर बघा झाली बटाटे बघा केल्या पोळ्या. आणि इकडं चालू आहे बटाटा, पिवळा बटाटा बनवला आहे. इकडं पोळ्या करून घेतले, चपात्या पोळ्या आणि नैवेद्य पण केले. तर मम्मी पप्पा पण येणार तिकडं बोलवले त्यांना मी. त्यामुळे दोघं पण स्वयंपाक बनवला आहे सगळ्यांसाठी. इकडं बटाटा कोथिंबीर वगैरे चिरून घेतले. मस्त असा बटाटा येळवणीची कटाची आमटी आणि पोळ्या येतात. तर नैवेद्य भरायचं चांगले घासून आणि दिवाही लावायचं आणि जायचं आहे आपलं होळीला नैवेद्य दाखवायला. तर चला मग थोडं अजून आमचं होळी कशी चौकाची आमची होळी तुम्हाला पीठ घेता आलं तरी पण लवकर असं उजेड असेल तर म्हणजे दाखवायची. कारण आमच्या इथं काय आम्ही करत नाही होळी. बंद कर घेत बघा.